तलासरी येथे सीमा तपासणी नाका चुकवून व शासनाला करोडो रुपयांचा चुना लावून चोरट्या मार्गाने ओव्हरलोड वाहन होतात पसार। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी दापचारी येथे आरटीओ चेकपोस्ट असल्याने ओव्हरलोड वाहन चालक दलालामार्फत शासनाचा कर बुडवून चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळी दररोज शेकडो गाड्या जात असल्याने ग्रामस्थांनी उधळून लावला। तसेच सीमाशुल्क विभागाला दररोज लाखो रुपयांचा चुना गंडा घालून तलासरी दापचारी शुल्क विभागाला ओव्हरलोड अवजड वाहने चोरट्या आडमार्गे काढून सीमा शुल्काचे कर वाचवत होते। रस्ता खराब होत असल्याने गावकऱ्यांनी 40 ते 50 गाड्या अडवून पोलीस व आरटीओचे ताब्यात दिले। तरी सुद्धा सीमा शुल्क अधिकारी पेट्रोलिंग यांना दिसत नसेल का? हे कारवाई का करीत नाही असा सवाल ग्रामस्थ करीत आहे। दापचारी येथे आरटीओ चेकपोस्ट असल्याने ते चुकवण्यासाठी तलासरी उधवा सायवन मार्गे कासा चारोटी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ओव्हरलोड वाहन दलालामार्फत काढले जातात। त्यामुळे शासनाचा करोडो रुपये कर बुडवत असल्याने व रस्ता खराब करीत असल्याने गावकऱ्यांनी हे उधळून लावला व गावकऱ्यांनी 40 ते 50 ओव्हरलोड वाहन अडवले। दरम्यान दलाल लोकांनी ब्लॅक स्कॉर्पिओ घेऊन दम देण्याचा प्रयत्न केले असल्याने ग्रामस्थांनी सांगितलं। ओव्हरलोड चालकांचे मालक यांच्याकडून एक वाहनांचे 3000 ते 10000 ते 3000 ते 10000 पर्यंत दलालांना दिले जाते असे सांगण्यात आले। याच्यात मोठी टोळी सक्रिय असल्यामुळे कोणीही याचे नादी लागत नसल्याने तसेच यांना पोलिसांची मदत असल्याचे सांगण्यात येते। या रस्त्याचे डांबरीकरणचे चाळण झाल्याने ग्रामस्थांना राग आलेला आहे। तसेच ग्रामस्थांनी शासकीय बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना पण सांगितले, रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असले तरी काम कधी करणार? अवजड गाड्या अधिकाऱ्यांना ताब्यात दिलेले असल्यास तरी पोलीस व आरटीओ या रस्त्यावर ओव्हरलोड वाहन जाणाऱ्यावर कारवाई करता की आशीर्वाद देता असा लक्ष लागून आहे, किंवा अधिकारी झोपेच्या सोंग घेतात की काय असा सवाल सर्वत्र होत आहे। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्ट। मी प्रवीण ठाकरे, मोडगावचा रहिवासी, आता धुंदलवाडी ते उधवा रोडवरती उपस्थित आहे। या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ 35 गाड्या थांबवल्या होत्या। ती रात्रीपासून आमची मोहीम चालू होती। पोलीस आले, त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली। कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडबड करावी लागली। त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते, प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये त्यांनी काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले। आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही जी काही वाहनं आहेत ती निसटून गेली, कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल। तर माझी या दलालांची आम्हाला पाठलाग सुद्धा केला। एका स्कॉर्पिओ कार होती, त्यांनी मी आणि बाईकवरती होतो आम्हाला त्यांनी पाठलाग सुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला। तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजे या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या सगळ्या गावाकडून विनंती आहे। तर आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोटं वाहन सुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय। म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललोय की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चालतोय हे काही समजत नाहीये। तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील असं आज मी तुमच्यासमोर जाहीर करत आहे।